मराठीत कसं स म्हणजे स आणि इथं स म्हणजे क आणि क म्हणजे कच. आता नो म्हणायचं तर एन ओ नो होतं. के एन ओ डब्ल्यू कशाला हुराव घालाय दिलाय व्हय. अरे बाबा NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे असं असतंय ते. अरे शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगळी. बरं झालं बाबा आपण इंग्रजासनी माघारी हक्कलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. फाड फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ मी सांगत नाही. मला कळतं बाबा सगळं आणि वाचायला बी येतं. तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का? तुझा पक्या होता की त्यांच्याकडे फारशा होत आहे. ए माकडांनो तुमच्या वया तरी पूर्ण आहेत का? हे घ्या नसल्या केल्या तर माझी बघा आणि पटापटा लिहून घे. लिह घे मला दे मी लिहितो. थांब माझं राहिले आधी मला लिहू दे. मधा अरे तुला नको वय. कसं आहे अभ्या, वही पूर्ण केली तरी वाचायला लावल्यावर मार खायला लागणारच आहे. आणि त्यातनं बी वाचलोच तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल. त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली. बात तो सही है. नापास आहेस बघ दहावीत. अरे 10वीत आलोच कसं हेच समजना झालंय बघ. अभ्या तुला कळतंय का 10वीचं वर्ष लय महत्वाचं आहे. अरे मग काय बोर्ड असतो यायला आपल्याला. अरे म्हणून नाही, मग यंदा काय बी झालं ना ज्योतीला विचारणार आहे मी. अरे 10वी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुराकडं. बराबर आहे इच्छा हो म्हणली की दोघं बी गुराकडे. अरे फावड्या मी गुराकडे तरी जाईल, तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागल. नाहीतर पालीकडे गाडी येते न्याला तिकडं रोज जायचं नुसतं उपटायचं. ए जा म्हणणार फावड्या, काय करणार आहे फावड्या फावड्या. दिवाळीत त्या ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक. दिवाळीत त्या ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक आणि जे कोण मला फावड्या म्हणत त्याची आई. नाही म्हणत तुला आजपासून फावड्या. ए आजपासून ह्याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या. ठीक आहे तू बी आजपासून ह्याला फावड्या म्हणायचं नाही. अभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही ती? काय फावड्या वय. अरे शाळा म्हणजे नुसता अभ्यास नसतो, पुरी हाँ पुरी पुरी जिंदगी आहे बाप्पा आपल्यासाठी कष्ट केलेला असतो. आपण शिकावं म्हणून. होय माझ्याला सगळी जाण आहे. शाळेत बी सगळं लक्ष अभ्यासावरच असतं की हाय का ना मध्ये. बघ अरे त्या मध्याचा खा जरा. येत जा रोज सकाळचा देत जाईल. आणि ह्याच्या बापानं काय इथं गटुळं ठेवलं नाही पुरून. मागच्या आठवड्यात आले की मनी ऑर्डर आणि पत्र मी आणून दिले तुम्हाला. मी मोजलेलं 1,500 रुपये होतं, त्यातले 5 मागितले तर एवढं ओरडता येतोय. अरे तुला पैसा आणायला लावलं तीच चुकलं. अजिबात कवडी मिळणार नाही. जायचं असलं शाळेत तर जा, नाहीतर बस दिवसभर तसाच. मला काही नॅट पडत नाही. पहिला नंबर येणार आहे वर्गात पण खाल्लं. ए खालनं काय येतं सांगू का तुम्हाला? लय मस्ती आले वय. ए ढोल्या सागऱ्या, तुला आणि तुझ्या भावाला 8वीत कसा आणला होता विसरलास वय. आता असं आणीन का नाही मैद्याच्या पोत्या, तुला बसाई बी याचं नाही. बात तो सही है. जाटलिंदार कोण म्हटलं? जाटलिंदार. नाही तू मसनी वर्गाच्या बाहेर काढलं ना तर सागऱ्या नाव सांगणार नाही. मग काय नाव सांगणार? हागऱ्या. चालतंय आजपासून याला सागरे शेलार नाही तर हागरे शेलार म्हणायचं. फावड्या सर हाजरी घ्या. हागरे शेलार हजर.